हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. हलक्यानं. गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. गुण गायन आवडी, थोडा बेस कमी करा. हीच माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आमासी. गुण गायन आवडी, हीच माझी सर्व जोडी. विठ्ठला हलो पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. शिवा संत मोतीराम महाराज, श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे. आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि धारूर तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श आवरगाव या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, काकडा, गाता भजन, पुन्हा धूपारती आणि जवळजवळ 7 ते 9 हे हरी कीर्तन. आणि मधल्या वेळेमध्ये एकीकरण, एकाग्रता आणि एकनिष्ठा आणि एक भाव. ज्ञान मंडपामध्ये सगळे एकत्र येण्यासाठी श्रीमद भागवत कथा. आणि दररोज गाव सुलबन आमंत्रण. आता मी जार काढलेत नवीन. जर रोज सुलबंद गाव आहे ना, 2 तास रगड कीर्तन करतो. मुंडाच बने ना 1 तास. उगा बेजार व्हायचं नाही. म्हणून सगळ्या सुंदर कार्यक्रम, छान संयोजक, आयोजक, व्यवस्थापक मंडळी,
पट्टी देणारे, पंक्ती करणारे, गावातील तरुण मंडळ आणि जवळजवळ थोरले, मधवे, धाकटे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, कनिष्ठ, लहान, थोर आणि तमाम आपल्या गावच्या सगळ्या लाडक्या बहिणी यांच्या वतीनं हसत खेळत निर्विघ्नपणे 33 वर्ष पार पडली. सुंदर कार्यक्रम केला, छान. आणि जवळजवळ तुमचा माझा परिचय 3 वर्षाचा आहे. 3 वर्ष. गाव हुशार आहे. हे पा, या शिस्तीचा, या नियोजनचा, या क्वालिटीचा फक्त बीड मध्ये जी टाकीज मन मंदिरा. आणि नंबर 2 आमचं माझं आवरगाव. काय वातावरण बघा, शांत वातावरण. मला वाटलं गायनाचं काय होतंय की, पण भजन्याकडे पाहिलं ना, आलतो लांबून, पण असं वाटायले मला घरी चालू. सुंदर नियोजन, छान. वाजविणार लहान आहे पण उगवता सूर्य. बरोबर आहे का तू? सूर्यवंशी. हा, म्हणूनच गबरू म्हणला. नंबर 1 नियोजन. आणि हे पा, दरवर्षी आलं की आवर गावाला एकळं पाहायला मिळत. गेल्या वर्षी साधा रोड होता, यावर्षी कमान बांधली तुम्ही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीनं गावकरी मंडळीचं कोटी कोटी अभिनंदन. हे पा, शिस्त, नियोजन, आपली ग्रामपंचायतचे सदस्य आणि आपले रनिंग मधले सरपंच, काय नियोजन केलं, सुंदर, छान. मला असं वाटत नाही मी आवरगावामध्ये उभा आहे म्हणून, असं वाटायलंय पंढरपूरला 65 एकर मध्ये उभा आहे. काय वातावरण. हा, झोपीत कीर्तन नाही आणि कीर्तनात झोप नाही. 7 ते 9. हे पहिलं काय होऊ लागलं, माणसं फुल जेवायचे, 9ला भजन चालू करायचं, 10ला मयाकड. माणूस गावात गेलेला पाराकडच येईना गेला. माझी बहीण जरी म्हणली उठा जा पारागड, कीर्तन चालू झालंय, वय वय हो, ते म्हणून लागलं नाही तिकडं तरी का निचल छंग ऐकू आलंय. काय वातावरण म्हणलं तुम्हाला 2 मिनिटात सांगू. या पा, ही मीडियावाल्याला, पत्रकाराला आणि वार्ताहराला ही गोष्ट बातमीला बाय पाहिजे. आधी भोजन, आधी भजन आणि नंतर भोजन. काय नियोजन आहे. सप्ते बरेच असतात, पण आधी भोजन आणि नंतर भजन. पण आपण चांगलं केलं, या पंचकृषीतील सगळ्या माणसानं असं नियोजन केलं पाहिजे. बघा, तुम्हाला कसं वाटायलंय, बरं वाटायलंय का नाही? बरं वाटायला असलं तर ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल काही बोर व्हालेत, हे व्हालेत, याच्यात आणखी बदल करू शकतो आपण. नाणं बदलायलंय, सत्ता बदलायली, मग आपल्या सुद्धा बदल झाला पाहिजे जरा. ही गरज आहे काळाची. ऐका, आता उद्या काला आहे म्हणजे समारोप आहे आणि आज जागराचं कीर्तन आहे. एक वारकरी संप्रदायाचा नियम आहे आणि दंड आहे आणि आचारसंहितेचं पालन आहे की जागराला महाराजानं मागणी प्रकरणातील अभंग घेतला पाहिजे, घ्यावंच लागतंय. आवाज थोडा मोकळा करा, कडक व्हालाय. हे घेतला पाहिजे. आणि हे अभंग कोण्याच भजण्याला टच करायची गरज नाही. मोबाईल मध्ये कुठून आणला म्हणायची गरज नाही. कमाई झाला. बघा ना गंमत. या पा, 3 अभंग आहेत 3 संतांचे. ते अभंग तुम्ही काकडा, धूप आरती, गाता भजन आणि हरी कीर्तन हे घेतलेच पाहिजे.
आणि घेतातच भजने. महाराज ते 3 संतांचे अभंग सांगा. बघा, रूप पाहता लोचनी एक, हे अभंग घ्यावंच लागत. नंबर 2, कीर्तन झालं की घालीन लोटांगण. किती झाले? 2. आणि मी कीर्तनला घेतलेला अभंग हेची दान देगा देवा. बाई 3 अभंग. मला सांगा केवढाही सप्ताह असू, हे अभंग घ्यावंच लागतात. आता नंबर 2 सांगायलो. एक ग्रंथ आहे, ते कुणीही लावायचा नाही, कुठेही लावायचा नाही, कोणाच्याही घरी लावायचा नाही आणि कोणीही ऐकायचं नाही. 18 पुराणापैकी पुराण आहे, त्याचं नाव गरुड पुराण. माणूस गेला ना, त्याच्याच घरी लावायचं ते कोट्यात. एक. बर. नंबर 2, एक तुकोबऱ्याचा अभंग आहे. कधी म्हणायचा नाही आणि कुणीही म्हणायचा नाही. महाराज कोण म्हणायचा? ज्याच्या बापाचं, ज्याच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आहे, म्हणजे पुण्यतिथी आहे, कीर्तन झाल्यानंतर ते अभंग म्हणायचा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. हे पा त्याच्या पुत्रा मुलानं म्हणायचं. हे पा 2 झाले. आता एक ग्रंथ आहे, म्हणजे पोथी आहे. माझी ढोबळ भाषा, गावरान भाषा, म्हणजे ती कोणीही लावायची नाही, कधीही लावायची नाही, घरात ठेवायची, अजिबात काही करायचं नाही. 3 वर्षाला नंबर त्या बाई त्या पोथीचं. त्याचं नाव आहे धोंडी महात्मा, म्हणजे अधिक महात्मा. आता यंदा याला ज्येष्ठात धोंड्याचा महिना. बरोबर आहे का चूक आहे? आवाज यालाय का? हा. या बाई तुम्हाला ग्रंथ, पुराण आणि अभंग सांगितले. मग हे अभंग 4 चरणाचा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगाद्वारे, अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबराया आणि विटेवरलं ब्रह्मदेव, देवाचा आणि भक्ताचा या अभंगामध्ये संवाद असून मागणी आहे. बघा ना, आता मागण्याचं शास्त्र बघा ना. भक्तानं देवाला मागावं, शिष्यानं गुरुला मागावं. नंबर 2, मुलानं वडिलाला मागावं. आणि नंबर 3, पत्नीनं पतीला मागावं. या पाहिजे शास्त्र. बघा, आणि महाराजानं कोण म्हणाले गावाला मागू? मागाय का ते म्हणलेलं? मागून कोणीतरी म्हणाले महाराजानं गावाला मागावं. पुढे येऊन मन पडी येऊन. हा, बघा ना. मग आता कुणाला मागावं? शास्त्र आहे. आता तुम्ही शेतकरी आहेत, मी शेतकरी आहे. ज्या ठिकाणी रोज दाम दिल्या जातंय त्याला रोजगारी म्हणतात. महिन्याला दाम दिलं जातंय त्याला महिनक्या म्हणतात. आणि वर्षाला एकदा दाम दिल्या जातंय पाडव्या ते पाडव्याला, त्याला सालग्या म्हणतात. आता 3 टप्पे सांगितले. बर, मग तुकाराम महाराज रोजचं मागायलेत का महिन्याचं मागायलेत का सालाचं मागायलेत का चातुर्मासाचं मागायलेत? शंका आहे ना. आता मागण्याचं सांगितलं कुणाला? महाराज म्हणले एका जन्माचं आणि एका सप्त्याचं महाराज मागणार. बर, मग आता काम केलं, मेहनत केली, तो मागू शकतो. मग महाराजानं काय केलं? तर महाराज म्हणतात, महाराजांनी जवळजवळ 4 युग भजन केलं, साधना केली, तीर्थयात्रा केली, भजन कीर्तन केलं आणि पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. बघा ना, महाराज आम्हाला प्रमाण द्या, पुरावा पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, मोकळं बोलू नका. हा, समस्या बघा ना. तर महाराज म्हणतात सयुगाचा भक्त, सयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. वाटी मारे डोळे दाखल उभी. वाटी मारे डोळे दाखल उभी. सयुगाचा नामा उभा कीर्तनी.
धोक्याचं वळण आणि गतिरोधक, जाग्यावर ब्रेक. त्याला वाटलं 7 ते 9 आहे आणि 8 वाजले, पण टेन्शन कोण घ्यायचं नाही, मळमळ कोण कुचकुच करायचं नाही. देर से चलने वाली गाडी समय पर आएगी. पावणे 9ला 8 तास. तुम्हाला जाग्यावर महाप्रसाद फिरविले देऊळ. ज्याला गुडघ्याचा घोट्याचा, कीर्तन कळालं ना, कमरेचा आजार आहे त्याला खुर्च्या उपलब्ध आहेत. बघा काय वातावरण केलं. आणि भाजपा देश पुढे जातोय, देशाचे रक्षक चांगले पाहिजे. शाळा पुढे जातात, शिक्षक चांगला पाहिजे. घर पुढे जातात, घरातले कुटुंब प्रमुख चांगला पाहिजे. लक्षात ठेवा. आणि सप्ताह कोणताही पुढे जातो, सप्त्यात ते कार्यकर्ते मंडळी चांगली पाहिजे. आणि महाराजाला प्रोत्साहन मिळण्यासाठी शब्द रणांगणामध्ये शिलेदार भजने सगळे चांगले पाहिजे. म्हणून आज चांगलं झालं वातावरण. नंबर 1 काय वातावरण बनलो बघा ना. आता अभंगाचं चरण बघा. महाराज तुकाराम महाराज देवाकडे गेले का देव तुकोबराकडे आली, शंका आहे ना. आता महाराज कुणाला मागायलेत? देवाला. आता रोजगारी कुणाला मागतो? मालकाला, काम केलं म्हणून. बरोबर आहे का चूक आहे? मुलगा कुणाला मागतो? वडिलाला. बघा ना. पत्नी कुणाला मागती? पतीला. आता हे मागण्याचं शास्त्र आहे, पण कोण्या वेळेस कोण मागत ह्याचा सल्ला बघा ना. शंका आहे ना. महाराज देवाकडे गेले का देव आला? महाराज आम्हाला आमच्या मनातलं डोक्यातलं शंका काढा. आता 2 मिनिटात तुमची शंका काढतो. वेळ जर आली, प्रसंग जर आला, अडचण जर आला, गरीब माणूस श्रीमंताकडे जातो. कधी जातो? मे मध्ये आणि जून मध्ये आणि जुलै ह्या महिन्याच्या सीमेवर, आखाडाच्या तोंडाला. घरी म्हणतोय पाटील पाऊस पडलं 7 जूनचं, मी खुरपितो, तुमच्याकडे पेरा येतो, फक्त मला उचल द्या. कळलं का बोलणं? कळालं का? आणि पेरणी झाली, चांगलं उगवलं, पीक ललकाऱ्या हाणू लागलं की मोठा माणूस गरीबाकडे जातो. अरे सखाराम तणकड झालंय, वातावरण चांगलंय, पंजाबरावानं सांगितलंय पुन्हा ढगाळ वातावरण बदलणार आहे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. माझं म्हणणं आहे काय घ्यायचंय ते घे आणि चल बरं शेताकडे. मालक मला बाजारला जायचंय, बाजार राहिले, मी आणतो गाडी, मही देतो, तू शेताकडे होय बरं. घडतंय का नाही? घडतंय का नाही? घडतंय का नाही? घडतंय ना. आता ऐका, ऐका, आमदार साहेब आपल्या वर्गामध्ये येतात आणि वेळ प्रसंग जर झाला तर आपल्या गावचा नागरिक आमदारकडे जातो, त्या लेटर पॅड वर सही करा, फाईल मंजूर करायची. नंबर 2 बजरंग बाप्पा हे सुद्धा आपल्याकडे येऊ शकतात आणि आपल्याला जर काम पडलं तर आपण बजरंग बाप्पाकडे जाऊ शकतो. हे मान्य आहे ना तुम्हाला? मान्य आहे का? मान्य आहे का? येऊ खाली. मान्य आहे का? कीर्तन आलं ना तुम्हाला? आता हे सल्ल्याचं मागणं 1, आवडीचं मागणं 1, काम सांगणं 1 आणि सल्ला करणं 2. मग तुकाराम महाराजाकडे देव गेले असावे. धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालते मागे मागे, धावत चालते मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती
मागे मागे बघा ना, आता हे प्रमाण दिलं चांगलं झालं. हा, आता ऐका, काही माणसं म्हणतील देव येतय का? महाराज म्हणले येतय. याला प्रमाण आहे माझ्याकडे. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश. हा, तुम्हाला दुसरं प्रमाण देऊ सोपं, तुम्हाला गतिरोधक पडलं. देवघराला भक्ती सन्माने पूजिला, हो भक्ती सन्माने पूजिला, मोकळं करा. भक्ती सन्माने पूजिला. देव घराला भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला. बघा ना, देव घरा आला आणि भक्ती सन्माने पूजिला. थोडं कडक झाले भैया, मोकळं करायचं. म्हणजे काय, हे बघ, हे आता हे लावलंय हे. हा, हे आता लई जिकडे तिकडे गाजणार आहे. आणि कुई कुई जर केलं म्हणतील, कसे कुई कुई करायला टांग्यात बोलण्यावनी, हे असलं नको. हा, तुम्हाला दिसतो बुटका, मग हिची तर माणूस आहे मी. हा, आपल्या गावचं नियोजन, गावाची शिस्त, म्हणून मी गट गट गिळतो. बघा, आणि डोसक्यात ज्ञान बनवून टाका. आश्रमचारी, ब्रह्मचारी, संन्यासी, वानप्रस्थाश्रम, आणि तुम्ही आम्ही गृहस्थाश्रमातले. डोसक्यातला ज्ञानपणा काढून टाका. इतिहास आहे, पुरावा आहे. आतापर्यंत देव जर घरी आला असल तर गृहस्थाश्रमाच्या. सुख येतो घरा, द्वारकेचा राणा. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सगळे राहिला, वैकुंठ सोडून संत सगळे राहिला. आलं ना तुम्हाला प्रमाण. आता ऐका, देव आले एक आणि आपल्याकडे 3 माणसं आहेत. 3 माणसं येते वेळेस रिकामी हाताने येत नाही. ऐका, 3 माणसं कोण? देव एक, मंत्री 2, आणि कुलवान घराण्यातली बाई लेक म्हणजे लाडकी बहीण. हे रिकामी हाताने कोण्याच गावाला जात नाही. महाराज काय घेऊन जाती हो? हा, मंत्री जर निघाले तर अचानक लेटर पॅड असते गाडीत. प्रसंग आला, अडचण जर आली तर खटकून देणं आणि डायरेक्टच देऊ शकतात. ती एक संतले, आणि देव 2, आणि आपल्या गावची बाई लेक कधीच रिकामी हाताने जात नाही. ऐका काय घेऊन जाती? हातामध्ये पिशवी, पिशवी चोळ्या, 2 तरी पोळ्या, नाही तर हळदी कुंकाच्या पुड्या. किती झाले माणसं? 3. हे 3 रिकामी हाताने जात नाहीत. जरा डोळे उघडा. हा, महाराज गडी गावाला जात टिकाणांग टोकानांग करी, काहीच नेत नाही सकारा. हा, उतरला तर पेपर घेते. 17, 18, 9 जखमी, बस. हा, कधी बघा, आणि कोणाच्याही घरला, आपल्या घरला दुसरं लेकरू येऊ द्या, दुसरं लेकरू, लहान लेकरू, मूल येऊ द्या, बाळ, ती बाई काय करत असती? त्या लेकराच्या टाळूवर तेल टाकते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? मी तुमचा भाऊ आहे, मान्य आहे का? यस का न? इंग्रजी शिकलो, येडं कवर राहू. हा, खाल्लं लोक आहे ना, मी खाल्लं तर काय बिघडलं का मग? हा,
आणि काही माणसाला काही माती कळत नव्हती इंग्रजी आणि इंग्लिश दोन्हीचा शब्द एकच आहे. हे 2019 मध्ये कसलाही माणूस म्हणू लागलो बीडला लॉकडाऊन पडणार आहे म्हण गंगाराम. तुला कवा कळालं सकाराम लॉकडाऊन 2019 ला. ज्या बाईला हरभऱ्याची भाजी खुडाय ना डाळा ठवाली आणि उन्हाळीचा शेंडा खुडायली ती म्हणाली मोय चित्राचा नवरा पॉझिटिव्ह झालाय म्हणा. हो बरोबर आहे का चूक आहे? नाही बरं आहे का चॅनल बदलू? माझ्याकडे 2 भुईमुग आहेत उपट्या आणि पसऱ्या. आकारासारखं बघा तुम्ही. कीर्तन कळालं ना? आता ऐका. मग आता जाते वेळेत देव आले तुकोबराच्या घरी आणि देवानं काहीतरी आणलं असावं. काय आणलंय त्याचं पुढे नाव आहे. पण आता तुम्ही जर मार्केटला गेलेत किराणा दुकानावर मेडिकलवर औषध पुष्कळ आहेत माल खूप आहे. बैल बाजारात जा कोण्याही बाजारात जा तुम्हाला घ्यायचंय ना वस्तू अनेक असतात पण जी आवडीची आहे आणि जी गरजेची आहे त्यावेळेस ते माणूस म्हणतो ही वस्तू पाहिजे. बघा एक चरण बघा पटलं ना तुम्हाला? ते तू देवानं बक्कळ आणलं असावं एक. आणि तुकाराम महाराज देवाला म्हणतात देवा तुम्ही आलेत आणलंय देणार पुढे देता द्याला आलेत पण तुमच्या मनावर न ग माझ्या मनावर. बर काय हवे तर महाराज सांगता देवा तुमच्या मनावर न ग माझ्या मनावर. तुम्हाला काय पाहिजे मागा. तर देवाला तुकोबरानं मागितलं अभंगाचं हेची दान दे गा देवा 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 तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विचार व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विचार व्हावा तुझा विचार व्हावा गुण गायन आवडी गुण गायन आवडी आवडी गुण गायन आवडी गुणगायन आवडे गुणगायन आवडे गुणगायन आवडे गुणगायन आवडे हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर विठ्ठल बाबा विठ्ठल बाबा वा हे पाही अभंगाचं पहिलं चरण पाहता तुम्ही सुज्ञ माणसं आहेत आणि सगळे वेळेवर उपलब्ध झाले कोणी मागा मुरू आले नाही राईट टाइम सगळे आले. मग मी सुद्धा कोण जर मज तास नाही
कोरलं तर मी कोणाचा धुरा फोडीतलं. भजन्यानं जर वेळेला चालू केलं माझ्या टायमामध्ये नाही केलं तर गाववाल्याच्या भजनाच्या टायमात मी राईट टाइम सोडतो. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? आता टाइम आपला आहे 7 ते काय टाइम आहे? 7चा आकडा बी शुभ आणि 9चा आकडा बी शुभ. मस्त भोजन, हा येणारे माणसं, जाणारे माणसं, गावातले माणसं, कीर्तन ऐकणे, भोजन करणे, घरी गेलं पडलं. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? हा, हे कोण्याही टाइमला केलं का नाही माणसं झोपच ना. बघा ना, अहो गाडीला घेर 4 आहेत पण रस्ता बघून. मोबाईल अवश्य वापरा पण प्रसंग वेळ बघून. कधी लक्षात ठेवा. म्हणून राईट टाइम तुम्ही सुरू केलं ना, मी राईट टाइमच सोडणार. आता अभंगाचं चरण आहे का? तुकाराम महाराजाकडे देव गेले एक आणि देवानं विचारलं असावं काय हवे, तर तुकोबरायानं बोट केलं हेची. बघा, एखाद्या जेवणामध्ये अनेक प्रकार केले असतात पण सगळे प्रकार बनतेतच आणि सगळेच चविष्ट असतात ह्याची काही गॅरंटी नाही. आता सगळे शर्ट आहेत पण सगळं शर्ट कपडा आणि टेलरनं फिट केलंय याची काही गॅरंटी नाही. एखादा माणूस म्हणते हे बघ मी कवाई जाऊ मला हेच कपडा दे, हेच शर्ट दे. कपाटामध्ये बकळ येत रे सकाराम पण सगळे आवडत नाही. पदार्थ अनेक केले सगळे पदार्थ आवडत नाहीत. माणूस पुसू पुसू खासा त्यांसाठी आवडीचा पदार्थ आहे. तसं तुकाराम महाराज सांगतात आणलंय पुष्कळ पण हेची. बघा तुकडा बंद करायलो हेची. बर काय द्या? दान द्या. वान मागणार दान. आता दानन वान काय आहे? महाभारत घडलं वानामुळं आणि वारकरी संप्रदाय घडला दानामुळं. लग्न वान आहे, घराची वास्तुशांती वान आहे, मुलीचा साखरपुडा वान आहे आणि वारकऱ्याला घातलेली पंगत हे दान आहे. बघा दानात आणि वानात काय फरक आहे? एवढा फरक आहे. आता कोणी एखादं माणूस आलं का मला इना जास्त द्या वेळ द्या म्हणून आलं का? आलं का? आलं का? एक तरी माणूस आला का मई पट्टी जास्त घ्या म्हणून आलं का? बर एक तरी बाई आली का? हे मॅटच्या घड्या झाल्यानंतर उद्या काल्याचं कीर्तन आहे माय, काळ्या गाईच्या शेणानं सडा सगळ्या मंडपात टाकायचा आहे. ती म्हणते काय करायचंय माय? हो गावाचा सप्ताह ग मंजुळा. बरोबर आहे का चूक आहे? राग यालाय का? आला तर काय करणार? मी खरं बोलणारा माणूस आहे. कधी बघा आता दानातला आणि वानातला फरक काढायलो. कीर्तन कळालं ना. आता महाराज काय मागले? दान. हेची दान देगा देवा. ए देवा हे दान द्या. या पाय 33 वर्ष झाले ना सप्त्याला. हे सप्ताह 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाला अमृत उत्सव आणि 100 वर्षाला शताब्दी. तुम्हाला लई सांगत नाही. आता 50 वर्ष तुमचा सुवर्ण महोत्सव मी बघतो. बघतो. म्हणजे 62.5 वर्ष वय झाले. आणखी 22 वर्ष काही पटकी येत नाही. बरोबर आहे का चूक आहे? आणि 62.5 वर्ष वय आहे. 3 कीर्तन सतत उभारून करतो. कसं बसू वाटेल? टक टक दिसत बघा ना. आता इथून मला गावाकडे जाणं उद्या शेलूला कीर्तन आणि शेलूचं कीर्तन आपल्या संभाजीनगर मध्ये कीर्तन आहे राजपिंपरीला. आपले गुजरातचे राज्यपाल
हरिभाऊ बागडे त्यांच्या शाळेवर बहिणीच्या इथं कार्यक्रम. हा मलाही वाटू लागलं विमानानं हेलिकॉप्टरनं कार्यक्रम करावे अशी माझी आशा होती, पण दादा गेले तसं डोसक्यातून काढून टाकले. नको रे बाबा म्हणलं 7:30 विमानानं नग हेलिकॉप्टरनं नग. गाडीचं टायर फुटलं तर जाग्यावर ब्रेक होईल, इंजन बिघडलं तर उभा राहील. हा हे बिघडत बी नाही, ऍक्सिडेंट होत बी नाही, आणि झाल्यावर माणूस वाचत बी. घाटकोपरचं तिकीट काढलं होतं नांदेडून, नको म्हणून चला गाडी ना नसलेली 7:30 शेळीचं लग्न म्हैस ओवाळणे उगा होऊन जाईल बाप्पा म्हणले ना बा. हे उरपाटा खेळ आहे. आमच्या जनाबाई देवाला म्हणल्या, देवा पांडुरंगा कारभार करायचा असला तर नीट करा, नाही तर राजीनामा द्या. कोण म्हणल्या? जनाबाई. ए देवा, हे असला कसला कारभार तुमचा? देशाला पोषणारे, देशाच्या कामाला येणारे, त्याचं आयुष्य कमी, आणि मोकळा खेकाना भिंगरी पिऊन मर म्हणलं तरी मरणार. खेळ बघा की कसा आहे. आंबट बोरी भलते झुपके, गोड बोरीला फळ कमी लागले तरी किडकी. बरोबर आहे का चूक आहे? गावाच्या कामाला, घराच्या कामाला, देशाच्या कामाला येणाऱ्या माणसाला आयुष्य कमी, आणि मोकळा खेकाना 100 वर्ष जगालाय. मला एक जण म्हणाले, महाराज माझ्या बाबाचं 100 वर्ष वय, तुझा बाबा काय युवाई करू मी? काय करायचंय मला? तुझ्या बापानं पारायण केलं का? इना घेतला का? नाही. सप्ताह केला का? नाही केलं. काय केलं? सुम वळून ठुले, फाशी घे म्हणा. जन्मा येऊन काय केले आणि तुवा मुदल गमाविले, आयुष्याची केली नाशी, आणि पुढे भिकची मागशी. असं जगा तू का म्हणे जिने. भले ज्ञानोबरा कमी जगले पण देशाला चटक लागली. आमचे तुकोबरा कमी जगले, चटक लागली. राजे छत्रपती कमी जगले, पण आज कसलाय माणूस राजा छत्रपती की उत्तमची बुरे कीर्ती मागे मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. आणि उत्तमची उरे अमर आहा, अमर आहा. खरे की पहा बाई, माणसानं अमर राहावं, काहीतरी काम करून मरा. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, माळ काढून जगण्यापेक्षा माळ घालून मरा. सप्ताह बंद करण्यापेक्षा सप्ताह सुरू करून मर. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. आता तुम्हाला महागल्ल चरण थोडं तिकडे बाजूला सरकवलं. जनाईबाई म्हणल्या, ए देवा तुझा दरबार कसा आहे? तुझा दरबार तुंद झाला, तुझा दरबार पुण्यवंत पातालो की नेला, पुण्यवंत पातालो की नेला. भाग्यवंत केला, दरिद्र भाग्यवंत केला. तुझा
जावं लागले मोकळं जावं. कधी लक्षात ठेवा. हा आता अभंगाचं एक चरण. जनाबाई सांगतात एक, हे असला कसला कारभार. धुंद झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळू की नेला, दरिद्री तो भाग्यवंत, केला चोरट्याचा बहुमान वाढविला, आणि कीर्तिवानाचा अपमान हे केला. का रे देवा, हे देवा असं का? असं झालं नाही पाहिजे. चांगले माणसं जगले पाहिजे, ही गरज आहे काळाची. बघा आपलं इथं कीर्तन चाललंय. तुकाराम महाराज सांगता देवा हेची दान देगा देवा. तुकडा बंद करायला होता, तुझा इसर न व्हावा, आणि इसर झालं तर सजा आणि दंड आणि कलम लागू होती. महाराज कलम दंड सजा सांगा, बस पुढे चला मग दुसऱ्या चरणावर. आता मीठ तयार कुठं होतंय? नाही खाणीत तयार होतंय का कंपनीत तयार होतंय? म्हणा सांग तूच, कुठं तयार होतंय? समुद्राच्या खाणीत. मीठ कुठं तयार होतंय? समुद्राच्या खाणीत. जर मिठानं समुद्राला सोडलं, कीर्तन कळालं का? तर त्या मिठाला गाढवावर बसावं लागतं. मिठानं समुद्राला सोडायचं, मिठानं पाण्याला सोडायचं. कुठं बसायला ते? गाढवावर. पुन्हा रेल्वे स्टेशनवर, पुन्हा बीडला, पुन्हा धारूरला, आणि पुन्हा आवरगावामध्ये, आणि पुन्हा उतरंडीमध्ये. पहिले ठोकर मीठ होतं, हे बाकी पुड्या नव्हत्या असल्या. हे काळीची तर निघालाय. पहिल्या गुळाच्या पोळ्या करीत होती, आता साखर निघाली. आता पाट्या लावाल्या गुळाचा चहा आहे म्हणून, गावरान गुळाचा. पहिल्या चुलीवरल्या भाकरी होत्या, पाट्या लागल्या, येथे चुलीवरली भाकर मिळते. असला पसारा चाललाय. एक दिवस तुम्हाला कधी जुन्यालाच यावं लागल. कोण्याही गावात 75% माणसं लंगडीच, उठायची येईना. काल मला एक जण म्हणाले तुमच्या पाया पडायचं, मग हाताला धरा, तू काय युवा येस कार. त्याच कारण आहे फ्रीज मधलं खाली शिळ केमिकलच. पोषक खा, गावरान खा, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी. सार तुम्हाला रोग झाला तर मला सांगा. आणि उग रोड न ठिकाणांग टोकाणांग चालण्यापेक्षा 21 प्रदक्षिणा मंदिराला बाहेरून घाला आणि 11 मधून घाला. पायाचा आजार, बीपी, डायबिटीस, शुगर कमी होणार. सकाळी रोड न ठिकाणांग टोकन. गाडी म्हणलं ड्रायव्हरला साईडला घे बरं. का चालाले? म्हणले डॉक्टर चला म्हणाले. अरे बरं खुरपाय चला की, फवाराय चला, चक कमी होत आहे. कापूस याचा काम नाही वाटाले कोणलाही. बरोबर आहे का चुका? मळमळ करायला कोणला? आता मिठानं समुद्राला सोडलं, गाडवावर बसावं लागलं. पुन्हा धारून मध्ये आलं, उतरंडी मध्ये गेलं, आणि उकळात पडून मुसळानं मार खावा लागला कोणाला? आणि पुन्हा बाई हुशार डीएड करून सीएटी केलेली, उलट न घेते ना असं खाली खूप मंबरी, पुन्हा मुसळानं दणका. मला सांगा चटणीनं मिरच्यानं मुसळानं मार का खावा लागला मिठाला? का? कशामुळं? मिठानं पाण्याला सोडलं म्हणून तुम्ही जर देवाला सोडलं, माळ जर नाही घातली, इना जर नाही घेतला, पट्टी जर सोडली, पंगत जर सोडली, कीर्तन कळालं का? सप्ताह जर सोडला, तुला मार खावं लागलं गंगाराम. विसरली तया थोरवाली हारी, विसरली तया थोरवाली हारी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर
इसरली तया थोर झाली पचतील खाणी हे पहा सजा आणि दंड. जसं पाण्यानं मिठाला सोडल्यामुळं मिठाला मुसळानं मार खावा लागला. जात्याला खुटे किती? जात्याला खुटे किती? 2. वरला आणि खाल्ला. वरला जर निघाला तरी टेन्शन नाही, खाल्ला जर निघाला तर बाईचे दात राहतच नाही. शानी बाई खाल्ला खुटा बघत नाही. येन मला सगळं मी काय सन्यासी नाही. आता आपलं कीर्तन कुठं चाललंय? जसं मिठानं पाण्याला सोडल्यामुळं मुसळानं मार, तसं तुम्ही जर देवाला सोडलं तर मारिती तोडीती यमाचे किंकर. हा बहुसाल यमाचे किंकर. मिठानं कशानं मार खाना? मुसळानं का खाल्ला? पाण्याला सोडलं म्हणून. तुम्ही देवाला जर सोडलं आणि देवानं तुम्हाला जर सोडलं, सजा आणि दंड. कलम खनके पर 1 साल नाही. यमाचे किंकर. यम असा घाण नास्तिक पागल हे कुचक्या म्हणून यम सुद्धा हात लाईत नाही. यमाची बिल्डर पद्धत आहे. यमाच्या हाताखाली काही माणसं. किंकर म्हणजे यमाचे सेवकाचे सेवक. जरा डोळे उघडा. म्हणून असं साधन साध्याची प्राप्ती होईपर्यंत, अभ्यास पास होईपर्यंत, गंगा समुद्राची भेट होईपर्यंत, सप्तान परमार्थ देव मिळेपर्यंत कधी लक्षात ठेवा. आणि पुन्हा आपल्या सप्त्याला चांगल्या पद्धतीनं नास्तिक, अविचारी, मद्यपान करणारे, अन्याशी राजा न करिता दंड, त्याला गात्यात प्रमाण आलं. जर अन्य लोकाला, नास्तिक लोकाला नाही जर दंड केला तर ते लोक सैताडतात. कधी लक्षात ठेवा. मग त्या लोकाला नीट जागा रस्ता दाखवणारे आज आपल्या ज्ञान मंडपामध्ये तडून तडपदार देशभक्त आमचे साहेब आलेत. त्याचं ते मी नाव मला इतक्या लांबून ओळखू येईना झालंय. साहेबाचं नाव काय? वाघमोडे साहेब. वाघमोडे साहेब. वाघ मोडे. मोडे काय दणक्या नाव आहे. वाघ वाघ वाघाला मोडणारा वाघ. वाघमोडे साहेब आले म्हणून टाळी वाजवून स्वागत करा. अशी तुमची अत्यंत आमच्या देशासाठी, समाजासाठी तुमची गरज आहे. आणि वाघमोडे साहेब, तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या एक विनंती आहे. भजन्याला आणि महाराजाला जर अडचण आली, आवाज दिला की तुम्ही तिथं उभा राहा. हीच तुम्हाला गावकऱ्याच्या वतीने विनंती. गरज आहे काळाची. मला वाटलं कोण लहानच पिलू आलंय काही. असला बिबट्या वाघमोडे आले मला माहितच नाही. डबल टाळी वाजून स्वागत. काय माणसं आले कीर्तनला. मला वाटत नव्हतं आवरगाव असलं खमंग आहे म्हणून. आता असलं दुधाचं घर मी कसं सोडू साहेब. मांजराला दुधाचं घर गौसावं बाई छेर पसारा.
आता कीर्तन कुठं चाललं, इनो सोडून द्या. मारीती झोडीती तोडीती निठून यमा चेकिंग कर बहुसाल. अभंगाचा एक चरण क्लिअर झाला, 8:30 वाजलेत. हे दान आणि हे प्रेम हे दिल्यानंतर तुम्ही काय करणार सांगू. देवानं झेरा टाकला, देवानं विचारलं असावं हे दान दिल्यानंतर तुम्ही दानाचा वापर कुठं करणार. त्याचं उत्तर देता जगद्गुरु तुकोबर अभंगाचं दुसरं गुण गाई गुण गाईन गुण गाईन आवडे, गुण गाईन आपण 8:30च्या पुढे सरकलो. आणि अभंगाचं दुसरं चरण आहे. आता हे चरण तिन्ही चरणासंग बरोबर फिरणं. म्हणजे लवकरच मी स्टॉप करायला त्या चरणाला आणि पुढे जायचंय पुन्हा. आणि 8:45ला अर्धा तास हाणून तुम्हाला पंक्ती बसवायच्या. आणि साहेबाच्या मागे बंदोबस्ताचे पुढे काम असतात अनेक. तुम्हाला 2 मिनिटात सांगू, हे मोकळा खेका नाही का नाही, त्याला जबाबदारी नाहीत आणि काही गरज बी नाही. त्याला तुकाराम महाराजचं प्रमाण आलंय, जया अंगी मोठे पण दया यातना कठीण. जे मोठे माणसं असतात, जबाबदारीचे माणसं असतात, त्याला अनेक संकट, अनेक विघ्न आणि अनेक जबाबदारी असतात. आणि मोकळा खेकाना असतंय का, कुठेही खाणार पडून राहीन ते ठाई. हे बेश्रमाच्या फोकाने नीट करायला पाहिजे. राग आला तर हरकत नाही. तुम्हाला आम्ही बोललेला राग येत आहे, महाराज भलतच बोलू लागलो. इकडी इकडी बरोबर तू. तुम्हाला आम्ही बोललेला राग येत आहे.
आणि बायकोने ठुसकून केल्यावर तशी म्हणणं नको ये. हा? बरोबर आहे का चूक आहे? हा, कधी लागड्यावा कलेक्टर साहेब, बीडीओ साहेब, सरपंच कुणी असो, हे तुकोबरायानं सांगितलं, झाडे लावा, झाडे जगवा. आणि स्वच्छता अभियान हे कोणाचा संदेश आहे? तो कोण फोडली? विदर्भामध्ये गाडगे महाराज 2 वाजता याचे आणि गावाला सांगायचे, बाबानो दक्षिणा घेऊन या म्हणायचे नाहीत, आता झाडू घेऊन या. बायाला म्हणायचे माई, आणि सगळे रस्ते झाडायचे आणि पुन्हा भजन चालू करायचे, गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बघा, आता आपल्या रोड पासून प्रत्येकाच्या गावात ते वार्डात घरापर्यंत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आपल्या गावात. हा, धारूर जिल्ह्यातलं एकमेव गाव म्हणजे आवरगाव. आता झाडे लावा आणि झाडे जगवा, हे गाडगे महाराजाचं झालं. पण हा उपक्रम पुणे जिल्हा, खेड तालुका, देहूगावचे जगद्गुरु तुकोबराय म्हटले. हा, आमचे सोयरेच वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे रक्षाबंधी आम्हा सोय रे वनचरे, रक्षाबंधी आम्हा सोय रे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे रक्षाबंधी आम्हा सोय रे वनचरे, रक्षाबंधी आम्हा सोय रे वनचरे. वनचरे. काय गोड प्रमाण दिलं, टाळी वाजवून स्वागत करा. हे बा, असे भजने पाहिजे. आता उत्तर ऐका, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे जगद्गुरु तुकोबरायाचं वर्णन. स्वच्छता अभियान गाडगे महाराजाचं. बेटी बचाव आणि बेटी पढाव. जेवढी किंमत ऊसाला, जेवढी किंमत पिकाला, जेवढी किंमत केळीला, एवढीच किंमत दारातल्या तुळशीला द्या. संपलं माझं कीर्तन. हा, आपल्या देशामध्ये बेटी बचाव, जेवढी किंमत मुलाला, एवढीच किंमत मुलीला द्या. पुन्हा एकदा सांगायला, कोण्या माणसानं उठून माझ्याकडे या, 5 मिनिटं पत्रकार परिषद घेऊन. गावात मड पडल्या, मड्याला वारं कोण घालतय? कोण? आणि फुकून कोण देत आहे? मुलगा. फुकून देणाऱ्याला 7-12 का वारं घालणारा बघू काठी. हा, कुणाला 7-12? फुकून देणारा दिव्या खाली अंधार, सांग्याच्याच घरी वांगे. हे काळाची गरज आहे. हे देश आपला पुढे जाणार, कधी लक्षात ठेवा. आणि 2 मिनिटांगा शेतकऱ्यासारखा दानशूर माणूस वाघमोडे साहेब, जगाच्या पटर एकच बळीराजा शेतकरी. आता साहेब म्हणतील कस काय? ऐका, म्हणजे 62 वर्ष वय, तुम्ही देशात फिरता, बंदोबस्ताला जाता, पण कोणाच्याही दुकानावर जा, तुम्हाला बिस्किटचा पुडा कोणी देणार नाही. तुमची गाडी गेली, लिटरभर पेट्रोल तुम्हाला कोणी टाकणार नाही. वाघमोडे साहेब
पण माझ्या शेतकऱ्याच्या जर बांधावर गेलीत तुम्हाला बळीराजा शेतकरी म्हणणार, साहेब पुढे उसन्या, शेंगान्या, केळीन्या, नसेल हरभऱ्याचा टाळण्या. साहेब बरोबर आहे का चूक आहे? साहेब साहेब बरोबर आहे का चूक आहे? हा नाही बरोबर आहे का चूक आहे? जा कोणाच्या दुकानावर, लेकराला चॉकलेट तरी देताय का? लेकरू रडू लागल्यावर देताय का? पण शेतकऱ्याला 3 गोष्टी पाहिजे साहेब. माझ्या शेतकऱ्याला 3 गोष्टी कमी पडायल्या. त्या 3 गोष्टी कोणच्या? पहिला रस्ता, नंबर 2 लाईट, नंबर 3 पाणी. ह्या 3 गोष्टी जर बळीराजा शेतकऱ्याला जर झाल्या, रस्ता, लाईट आणि पाणी, कधी लक्षात ठेवा असे सप्ते रगाडो करतात हे बळीराजा शेतकरी. बघा हे 33 वर्षापासून चालायले. अभंगाचे 2 चरण चालले. आता दान मागितलं एक, हेच का मागितलं? मग काय आणलं होतं तुकाराम महाराजानं? असं दाखविलं. सर्टिफिकेट दाखविलं, लायसन दाखविलं, आणि ते दाखविल्यावर तुकाराम महाराज म्हणले आणलंय का? ते नको. न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे मुक्ती धन संपदा. संत संग जय सदा, संत संग जय सदा, गुण गाये गुण आवडे, गुण गाये गुण आवडे. संत संग जय सदा, संत संग जय सदा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग जय सदा, संत संग जय सदा, संत संग जय सदा. संपदा, संत संग जय सदा, संत संग जय सदा, संत संग जय सदा. यप्पा, अभंग क्रमांक 3. आता काय आणलं होतं तुकाराम महाराजा देवानं? आता बघा, आपण पहिले सांगितले तुम्हाला 3 लोक रिकामी हाताने येते. तुम्हाला 3 लोक सांगितले त्यावेळेस. आता देवानं काय आणलं होतं बघा. तुकाराम महाराज म्हणले नलगे मुक्ती म्हणजे मोक्ष, म्हणजे वैकुंठ नको. का नको? वैकुंठीचा वास, तया सुखा आहे नास, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. एसटीत कवर बसावं लागतंय, तिकिटाचे पावर आहे तोपर्यंत. वैकुंठात कवर बसावं लागतंय, पुण्य येतवर, तया पुण्याची पाऊटी. सरे बघा ना, ब्रह्माधिक पदे तुका म्हणे जाती, आणि पुण्यक्षया अधोगती. म्हणून आम्हाला मोक्ष नक. का नग? वैकुंठाला बोलता येत नाही. अमृत प्यावन बसावं, वैकुंठा जावनी काय बा करावे, उगेची बैसावे मौन्य रूप. म्हणून नको नलगे मुक्ती धन संपदा. आता धन का नग? त्या धनाच्या माग 5 त्रिक 15 अनर्थ आहे. धन आवश्यक आहे, पण त्या धनाला धरणाला एक येणारा धरा आणि परमार्थामध्ये सोडणारा. माणसानं संसारात कमवावं आणि परमार्थामध्ये खर्च करावं. जिथले तिथे राहत आहे. कीर्तन कळालं ना? पैसे कमविण्याचे 3 मार्ग: उत्तम, मध्यम, कनिष्ठ. नंबर 1, नंबर 2, 3. याला तुकाराम महाराजचं जोडणी या धन उत्तम व्यवहारे, जोडणी या धन उत्तम व्यवहार.
पाहिजे आणि परमार्थामध्ये खर्च केला पाहिजे. हा ते पावन होतंय आणि दैवी संपत्तीकडे वाटचाल करत. हा झाकून जर ठुलं हा ते आसुरी संपत्तीकडे वाटचाल करते. म्हणून खुशाल 33 वर्षापासून कार्यक्रम चाललेत. या पाहता 10च मिनिटं राहिलेत म्हणजे बर मग हे सप्ताह, हे पंगत, अन्नदान, एक जन्म, एक चातुर्मास नको. या गावाला, या वार्डामध्ये, या घरामध्ये, या देशामध्ये आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये देवा आम्हाला पुन्हा जन्माला घाला. कसं घाला? अभंगाचं 4थं तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन हेची माझी सर्व जोडी, हेची पाचवी मागणी मागितली. तुका म्हणे गर्भवास सुखे घालावे. आता गर्भाचा एका ठिकाणी महाराजांनी निषेध मानला. मातेच्या दरपुरी पचून विष्टेच्या दातरी. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे का? काय सांगू गर्भीची यातना. आता इथं निषेध मानायलेत आणि इथं म्हणाले सुखे घालावे का? एका गर्भाला जन्माला एक लेकरू भेल आणि 12 वर्ष लपलं. ब्राह्मणाचे पोरी एक 12 वर्षे आणि कापत कापत बाहेर ते नागवेची पळून गेले. आता इथं हे कसं? त्याच एक कारण आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. सबसिडी मिळती. माळी घाला गन्नल्या. आणि तुम्हाला एक सांगायलो, आपला सुवर्ण महोत्सव होईपर्यंत आपल्या गावची FR एक बी फाटली नाही पाहिजे.
झालं सप्ताह केलेल्याचं बिल निघालं. आमच्या वाकोडे साहेबांना म्हणलं पाहिजे, आमच्या आवरगावाला कावळ्याने बघायचं काम नाही. ही गरज आहे काळाची. फवारणी केल्यावर फवारणीतून किडे मरावे आणि फवाऱ्यातूनच किडे निघू लागले. कसं होईल? दिव्याखाली अंधार. म्हणून मस्त असा शिकासाची गंगा आपल्या गावाला येऊ द्या, रगाड सप्ते होऊ द्या फुल. आणि असेच आता चांगल्या पद्धतीनं तरुण मंडळीनं वाढण्याचं नियोजन लावायचं. बाळ गोपाळ, लाडक्या बहिणी, म्हातारे माणसं सगळे फुल जेवा आणि वाढणारे सज्ज राहा. तरुण मंडळी वाढतात. देश पुढे जातय तरुणामुळं आणि देश बिघडत आहे तरुणामुळं. एक तरुण सुधारला वार्ड सुधार, गाव सुधरल. आणि एक तरुण जर बिघडला तर देश मातीत जात आहे. तरुणाची गरज आहे. त्याला प्रमाणे मायाकडे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. ही गरज आहे काळाची. म्हाताऱ्या माणसाला बकेट उचलतं व्हाय नाही, खिस्ती उचलायची करणा, पाण्याचं जार उचल ना. सांगा ना, बरोबर आहे का रॉंग नंबर आहे? ही तरुण मंडळी आहेत, लक्षात ठेवा. कधी लक्षात ठेवा. मग झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, आपले जाजवल्य दैवत आमचे हनुमानजी, कुलदैवत पांडुरंग परमात्मा, चांगल्या पद्धतीनं असाच कार्यक्रम चालू द्या. मस्त शेवटचा दिवस गोड व्हावा. विठोबा रुक्माई, टाळी टाळी गजर,